हॅलो गर्लीज, मी आज आलेली आहे तुम्हाला एक नवीन व्हिडिओ घेऊन. पण त्याआधी माझा ड्रेस तर बघून घ्या. आज मी घातली होती ही पिंक कलरची छान कुर्ती आणि त्याला पेअर अप केलेलं विथ व्हाईट लेगिंग. त्यानंतर हे होते माझे इयरिंग. मी आज काही लायनर वगैरे नव्हतं लावलं, सिंपल लुक ठेवला होता. आणि हे जे मिरर वर्कचे ऑक्सिडाइज ज्वेलरी, दे ऑलवेज गोज विथ दिस कॉटन कुर्तीज. आणि मी हे ऑक्सिडाइज थोडे बँगल्स घातले होते. असा मी माझा आजचा लुक ठेवला होता. सिंपल येट व्हेरी फ्रेश अँड एलिगंट. बट आजचा व्हिडिओ हा स्पेशल आहे. माझ्या लुकसाठी नाही, तर मी एक नवीन प्रॉडक्ट घेऊन आली आहे तुम्हाला त्याचं रिव्ह्यू द्यायला. तुम्ही हा इनसाइटचा कलर करेक्टर याचे रील्स नक्कीच बघितलेले असतील आय होप, कारण की खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये चाललेलं आहे. असं क्यूट पॅकेजिंग आहे आणि सिंपल प्रॉडक्ट आहे एकदम. तुम्ही बघू शकताय अशी याची पॅकेजिंग आहे आणि मी याला थोडंफार यूज पण केलेला आहे. सो चांगला प्रॉडक्ट आहे हा आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी हा प्रॉडक्ट विकत पण घेतला आहे. पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का हा प्रॉडक्ट नक्की यूज कसा करायचा? बऱ्याच जणांना नक्कीच नसेल माहिती. त्यांच्यासाठी घेऊन आलेली आहे मी हा व्हिडिओ आणि मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं सांगणार आहे की हा प्रॉडक्ट आपण यूज कसा करायचा. तर लेट्स बिगिन विथ आवर व्हिडिओ. सो मी काही टिप्स सांगणार आहे तुम्हाला की त्याने तुम्ही खूप इझिली हा प्रॉडक्ट यूज करू शकाल आणि तुमचा मेकअप एकदम फ्लॉलेस आणि छान दिसेल. ठीक आहे. सो माझी टिप नंबर 1 आहे, कोणताही मेकअप स्टार्ट करताना वी हॅव टू क्लीन आवर फेस. चांगला असा फेस वॉश करायचा आहे, त्याला पेअर अप करायचं आहे विथ अ नाईस हायड्रेटिंग फेस वॉश. त्यानंतर त्यावर आपल्याला प्रायमर लावायचा आहे. प्रायमर हा आपल्या मेकअपला खूप जास्त चांगली फिनिश देतो. एकदम प्लेन वाटते आपली स्किन. सो प्रायमर यूज करायचा आहे. जर दिवसा आपण मेकअप करतोय तर आपल्याला एक चांगला SPF सनस्क्रीन यूज करायचा आहे. जर रात्री असेल तर आपण सनस्क्रीन स्किप केलं तर ओके, पण दिवसा सनस्क्रीन इज जस्ट नॉन निगोशिएबल आणि तोही खूप चांगला SPF. मग आपण आपली स्किन प्रेप करून झाली ना, मग आपण दुसऱ्या स्टेपकडे वळू शकतो. पण टिप नंबर 1 असेल की क्लीन युअर फेस अँड अप्लाय ऑल द मॉइश्चरायझर, सनस्क्रीन अँड प्रायमर अँड प्रेप युअर स्किन. देन स्टेप नंबर 2 की आपल्याला आपल्या फेसवर नक्की प्रॉब्लेम काय आहे ते फाइंड आउट करायचं आहे. तर ते कसं फाइंड आउट करणार? जर आपण प्रॉब्लेमच नाही फाइंड आउट केलं तर आपण त्याची ट्रीटमेंट कशी काय करू शकतो? सो आधी तर आपल्या फेसवर नक्की प्रॉब्लेम काय आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ते म्हणजे जर आपल्या स्किनवर खूप जास्त डार्क सर्कल्स असतील, इथे आईसच्या खाली खूप जास्त डार्क सर्कल्स असतील, खूप जास्त स्पॉट्स असतील, तर आपल्या इंडियन स्किन टोनच्या साठी जास्त करून हा जो ऑरेंज वाला तुम्हाला दिसतोय का, हा वाला कम्माल असा काम करतोय. थोडासा प्रॉडक्ट घ्यायचा आहे आणि जेंटली असं डॅप करायचं आहे अंडर दी आईज, जिथे जिथे स्पॉट्स आहेत तिथे तिथे. बस हा होतो उपयोग या ऑरेंज कन्सिलरचा. त्यानंतर वळूया दुसऱ्या कलरकडे, तो म्हणजे हा वाला लाईट ब्राऊन असा कलर दिसतोय ना, हा छानपैकी असा आपण कन्सिलर सारखा यूज करू शकतो. कन्सिलर म्हणजे जे काय आपले असे पिंपल स्पॉट्स नाहीयेत, पण थोडेफार असे जे डाग आहेत ना, त्यांना कव्हर करायच्यासाठी ऍज अ कन्सिलर आपण हा वाला कलर यूज करू शकतो. त्याच्यानंतर आपण पुढच्या कलरकडे वळूया, तो म्हणजे हा डार्क ब्राऊन कलर. हा डार्क ब्राऊन कलर आपण ऍज अ कॉन्टरिंग साठी यूज करू शकतो. इथे चीक बोन्सला डिवाइड करायच्यासाठी, इथे कॉन्टरिंगच्या साठी यूज करू शकतो, आपली डबल चिन हाईड करण्यासाठी. त्याच्यानंतर इथे आपण छान असं नोजला असं शॅडो क्रिएट करू शकतो. सो हा डार्क ब्राऊन कलर आपण कॉन्टरिंग साठी यूज करू शकतो. त्यानंतर येतोय हा पर्पल कलर. तर एक कलर व्हील असतो, त्या हिशोबाने हे सगळे कलर्स डिसाईड केले जातात ऑन दिस कलर करेक्टर पॅलेट. जो ही कलर व्हील वरती ऑपोजिट कलर असेल ना, तो कलर त्याला कॅन्सल करतो, असं ऍज अ जनरल मॅथ असतं. सो कलर व्हील वरती तुम्ही बघू शकताय की पर्पलच्या ऑपोजिट रेड आहे. तर आपल्या फेसवर जे काही रेड पिंपल स्पॉट्स असतील ना, तर त्यांना हा जो पर्पल कलर आहे ना, तो थोडासा घ्यायचा करेक्टर आणि आपल्या पिंपल स्पॉट्स वरती काही पिगमेंटेशन असेल त्यावर जेंटली डॅप करायचं आहे, हळूहळू ब्लेंड करायचं आहे. त्याच्यानंतर जे हे येलो कलर तुम्हाला दिसतंय, येलो कलर आपण यूज करू शकतो फॉर हायलाइटिंग आवर मेन पॉइंट. जसं आपलं टी झोन झाला, मग हा चिकबोन्स झाले, हा चिन झालं, हा अप्पर आयलिड झालं. इथे आपण थोडंसं असं येल्लो लावलं ना, असं कमाल असा डुई एकदम असं सनशाईन, सनबर्न इफेक्ट मिळू शकतो आणि खूप जास्त चांगली शाईन मिळू शकते आपल्याला. सो हा येल्लो आपण फॉर हायलाइटिंग पर्पज साठी यूज करू शकतो. त्याच्यानंतर हा ग्रीन आहे ना,
जे काय आपल्या स्किनमध्ये सपोज कोणाकोणाचे असे रेड वेन्स विजिबल असतात, जनरली जे खूप जास्त फेअर टोन मध्ये आहेत ना, त्यांना हा खूप जास्त युजफुल आहे ग्रीन वाला. कारण की त्यांचे रेड वेन्स खूप जास्त विजिबल असतात. तर त्यांना कन्सील करायला आपण हा ग्रीन वाला करेक्टर यूज करतो. सो हे होते सगळे कलर्स आणि आपण कोणकोणत्या प्रॉब्लेमसाठी ते यूज करू शकतो यांची टिप्स. त्याच्यानंतर येते टिप नंबर 3. ती म्हणजे आपल्याला खूप कमी प्रॉडक्ट घ्यायचा आहे, एकदम डॉट घ्यायचा आहे आणि त्याला रब नाही करायचं आपल्या स्किनवर, जेंटली डॅब करायचं आहे. जेंटली डॅब करायचं आहे. आपण आपल्या फिंगर्सनी करू शकतो, नाहीतर कोणता चांगला असं स्मूथ स्पॉन्ज पण यूज करू शकतो. पण एवढीच काळजी घ्यायची आहे की आपल्या स्किनवर त्या प्रोडक्टला घासायचं नाही, आपल्याला जेंटली ब्लेंड करायचं आहे. कधीपर्यंत? जोपर्यंत तो कन्सिलर आपल्या स्किन सोबत न्यूट्रलाइज नाही होते तोपर्यंत छानपैकी असं ब्लेंड करत राहायचंय. फक्त असं डॅब डॅब डॅब, रब नाही करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर येते टिप नंबर 4. ती म्हणजे कन्सिलरला पेअरअप करायचं आहे विथ अ नाईस हायड्रेटिंग फाउंडेशन. असं आपण छान कम्प्लीट लुक केला ना की आपलं पूर्ण मेकअप एकदम छानपैकी असं सेट होतो. आणि जास्त प्रोडक्ट यूज नाही करायचा आहे, जास्त कन्सिलर यूज नाही करायचं, नाहीतर पूर्ण आपला मेकअप एकदम ग्रे वाटू शकतो. सो ही होती माझी टिप नंबर 4 की चांगल्या कन्सिलर सोबत चांगला हायड्रेटिंग फाउंडेशन पेअरअप करायचं आहे टू एलिव्हेट आवर ओव्हरऑल लुक. त्याच्यानंतर टिप नंबर 5. ती म्हणजे पूर्ण मेकअप झाला, आपलं पूर्ण फाउंडेशन लावून झालं की एक चांगली क्वालिटीची लूज पावडर घ्यायची आहे आणि लूज पावडरने आपला जो काय मेकअप झालाय ना तो हलला नाही पाहिजे. तर त्याला सेट करायचं आपण विथ दी हेल्प ऑफ लूज पावडर. तर छान अशी लूज पावडर घ्यायची आणि त्याला हळूहळू ती पण डॅप करायची आपल्या फेसवर, म्हणजे आपला मेकअप जिथच्या तिथे राहील, तो हलणार नाही. सो हे होत्या काही माझ्या 5 इम्पॉर्टंट स्टेप. तर या पूर्ण व्हिडिओची जर समरी द्यायची झाली तर मी असं सांगेल की पॉइंट नंबर 1 हे आपल्याला खूप कमी प्रोडक्ट घ्यायचं आहे आणि त्याला जेंटली डॅप करायचं आहे. जर आपण जास्त प्रोडक्ट घेतलं तर आपला पूर्ण मेकअप हा ग्रेश टोन कडे जाऊ शकतो आणि पूर्ण मेकअप हा डल होऊ शकतो. सो त्याला अवॉइड करायच्यासाठी यूज ओनली टायनी प्रोडक्ट, डॉट मध्येच प्रोडक्ट घ्या फक्त. त्याच्यानंतर पॉइंट नंबर 2, एकदम जेंटली त्याला डॅप करा, रब नका करू आणि न्यूट्रलाइज होईपर्यंत त्याला ब्लेंड करत राहा प्रोडक्टला. त्यानंतर टिप नंबर 3 ती म्हणजे छान हायड्रेटिंग फाउंडेशन त्याला पेअरअप करून यूज करा, म्हणजे आपलं पूर्ण लुक एकदम नॅचरल आणि विदिन ग्लो असा शो होईल. त्यानंतर टिप नंबर माझी 4 अशी राहील तुम्हाला की पूर्ण लुकला कम्प्लीट करण्यासाठी एक चांगली लूज पावडरने आपला मेकअप पूर्ण कन्सील करून घ्या, त्याला सेट राहू द्या तिथल्या तिथे, त्याला हलण्यापासून आपण वाचू शकतो बाय युजिंग अ नाईस लूज पावडर. सो या होत्या काही माझ्या इम्पॉर्टंट अशा टिप्स. आणि जास्त करून मला एक पॉइंट ऍड नक्की करावासा वाटतोय की आपल्या इंडियन स्किन टोन साठी हा जो मधला ऑरेंज कलर आहे ना तो सगळ्यात जास्त युजफुल आहे, तो सगळ्यात जास्त लवकर संपेल सुद्धा आपल्या इंडियन स्किन टोन साठी. आणि जे खूप जास्त फेअर टोन मध्ये आहेत त्यांच्यासाठी पर्पल आणि ग्रीन वाला कन्सिलर हा कमाल असा काम करेल, कारण की त्यांच्या फेसवरती रेडनेस पॅचेस हे जास्त असतात आणि आपला जो इंडियन स्किन टोन आहे याच्यावरती थोडे ब्राउनिश पॅचेस असे जास्त असतात. सो हे होते माझे काही टिप्स. आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरत आहेत. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की कळवा माझ्या कमेंट सेक्शन मध्ये की तुम्ही माझे कोणते टिप्स ट्राय करून बघितले आणि तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळाला. मला खूप असा आनंद मिळेल, प्रोत्साहन मिळेल अजून चांगले व्हिडिओज बनवण्यासाठी. आणि माझ्याकडनं या प्रोडक्टला थम्स अप आहे, तुम्ही सुद्धा घ्या. तुम्हाला जर तुमच्या पॅलेट मध्ये एखादा कन्सिलर ऍड करायचा असेल तर हा 240 220च्या रेंजमध्ये तुम्हाला कुठेही मिळून जाईल, नायकावर, दुसऱ्या कोणत्या शॉपिंग साईटवर किंवा मेडिकल्समध्ये, शॉप्समध्ये नक्की हा प्रोडक्ट इझिली अवेलेबल आहे. आणि गिव्ह इट अ ट्राय आणि छान असं तुमचा पॅलेट रेडी करा आणि छानपैकी रेडी व्हा आणि मला नक्की सांगा की तुम्हाला या टिप्स काही युजफुल ठरल्या की नाही. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत टेक केअर, बाय.